लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान। महाराष्ट्रातील 11 जागांसाठी उद्या मतदान होणार। बारामतीच्या 153 मतदान केंद्रावर इन कॅमेरा मतदान घ्या, सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं। शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस। अनिल जाधव अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाधवांची धावपळ। कल्याणमधून रमेश जाधवांची लोकसभेच्या रिंगणातून माघार, तर नाशिकमधून विजय करंजकर यांनी अर्ज घेतला मागे। जेपी गावित यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार। महाविकास आघाडीला मोठा दिलासा, गावितांकडून भगरेंना पाठिंबा जाहीर। आनंद दिघेंना राजन विचार यांनी खूप त्रास दिला। उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण नको, फक्त पैसा हवा। शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। अजित पवारांनी केलेल्या नकलवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। ईडी सीबीआय कारवाईवेळी दादांच्या डोळ्यात अश्रू होते, रोहित पवारांचा टोला। माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा। भालके गटाचे भगीरथ भालकेंनी जाहीर केला पाठिंबा। भारतात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल। नवनीत राणांचं गुजरातच्या प्रचार सभेत श्रीरामाबद्दल वक्तव्य। तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार। लातूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सज्ज। 2125 मतदान केंद्रावर मतदान होणार। उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज। एसटी बसमधून मतदान साहित्य दापोली केंद्रावर पोहोचवलं। दापोली मतदान केंद्रावर 2700 कर्मचारी तैनात। पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज। वाराणसी लोकसभेसाठी पंतप्रधान मोदी भरणार अर्ज। प्रियंका गांधी 10 मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर। मवियाच्या उमेदवारासाठी प्रचार सभेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीत मोठा फेरबदल। प्रयागराजचे श्यामलाल पाल समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेशचे नवे प्रदेशाध्यक्ष। गडचिरोलीत सीआरपीएफचे सर्च ऑपरेशन। गडचिरोलीच्या तिपागड येथे सर्च ऑपरेशन राबवलं। चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा वाढला। विदर्भात हवामान विभागाकडून येलो अलर्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।